जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे। सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर बलकरच्या झालेल्या अपघातात एकूण 3 जणांचा मृत्यू झाला तर 7 ते 8 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी संघटनेचे नेते विवेक लिंगराज यांचाही समावेश असल्याचे समोर येत आहे। विवेक लिंगराजच्या अचानक जाण्याने सोलापूर जिल्हा परिषदेवर शोककळा पसरली आहे। त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण जिल्हा परिषदेतील कर्मचारी, अधिकारी तसेच नातेवाईकांची मोठी गर्दी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास बलकर क्रमांक MH44 U7495 मार्केट यार्ड ते हैदराबाद रोडच्या दिशेने जात असताना ताबा सुटल्याने बलकरने एका दुचाकीला धडक दिली आणि उजव्या बाजूला असलेल्या गॅरेजमध्ये घुसल्याने एकूण 3 जणांचा मृत्यू झाला तर 7 ते 8 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। या अपघातात तौहीद माजिद कुरेशी वय 20 राहणार सर्वदेनगर सोलापूर, आसिफ चांद पाशा बागवान वय 45 राहणार दर्गे पाटील नगर हैदराबाद रोड सोलापूर तसेच विवेकानंद राजकुमार लिंगराज राहणार सोलापूर यांचा मृत्यू झाला तर 7 ते 8 जण जखमी झाले आहेत। जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तर मृतदेह सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।